फक्त भावांसाठी पहिला गाणं म्हणूया, नंतर बघूया तुझा गाणं. तुला सोडलेच नसते मी, कारण तुझ्यावर मार्ग माझो कसं होतं तुका माहिती आहे बुवा. पण विषय कसा असता लक्षात ठेव बुवा. तू आता 6.25 गजर केलं, त्याच्यातून भाराभर बोललंस, पण तुका एक कोण म्हणू शकत नाही बंद कर. मी 10 मिनिटं बोललोय, उदय बंद कर, बुवा डिस्टर्ब होता. बाकी माझं काय नाही. अरे तुका पेटूक माझा वेळ लागत नाही सोन्या. बाकी तुका जरी वेळी असत ना बुवा, हे बघ तुझी बतावणी लय होता आणि एखाद्या बुवाची अर्धतास बतावणी होता, ते चुकीचं वाटतं. म्हणून मी प्लेन केलंय. प्लेन केल्यामुळे ह्याचा परिणाम काय झालो, सगळे घरात गेले. म्हणून रंगीत आणि संगीत कदम बुवा बतावणी करायचे आणि पांचाळ बुवा भजन करायचे. अशी डबल बारी बुवा. सुरुवातीला मी बारी अशी केली होती ना बुवा, की तुका बोलोसाठी, कारण रंगोसाठी बोललंय, पण न बोलल्यामुळे हे भजन असे घरात गेले. त्यांनी सांगितलं भजन कर, भजन केलं. एक उदाहरण सांगते. म्हणजे आजकाल भजन रसिकांना थोडं भजन पाहिजे आणि मनोरंजन. सगळ्याच गोष्टी बस सारख्या नाही. तुझं भजन सुंदर आहे, तुझ्या भजनाक मी नाव ठेवू शकत नाही, पण या भावांसाठी एक गाणं म्हणूया. हॅलो ए दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तब मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तब मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. कारण भजन असे विचारे घरात गेले, पण श्रवण करणे ही अत्यंत मोलाची भक्ती आहे. कारण रामेश्वराचा पवित्र स्थान आणि या पवित्र स्थानी हे भजन रसिक जे थांबलेत, या आपल्या दोघांचा भजन ऐकूसाठी थांबले. आणि मगाशी जो होतो तो आहे माझा वाटवाला गेलो, तुझा चांगला करू गेलो, होय की नाही. तू जर बोललो नसता बारी कशी झाली असती. मी एका काय बोललो काय, मी तुका पॉइंट दिली असते, तू आज बारी गेली असती सरसरावून, पण तुका मी बोलला. ओके. पण मग माका म्हणजे माका वाटलं हे म्हणताकच ह्या करतात, पण म्हणजे कांदळ गाव आहे, नात्याला जोडायला गरज असते, माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते. आणि कांदळ गावातील माणसं मिळायला मात्र माझं नशीब लागतं बुवा. नशीब लागतं आणि नशीब लागता तरी जोडी ठेवली तशी. पण या ठिकाणी आमचे कोण गणेश आंगणे या भजन सम्राटांनी खरोखर प्रत्येक वेळी आम्हाला सहकार्य करणारे घेतोय. गणेश आंगणे या साहेबांकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. खरोखर त्यांना उदंड आयुष्य लाभू दे शिवचरणी प्रार्थना करतो. आणि श्यामा मुळीये काका यांच्याकडून माझ्यासाठी लाख मोलाचं हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांना सुद्धा उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे अशी रामेश्वराचरणी प्रार्थना करतोय. आणि भक्ष्या स्वीकार करतो. धन्यवाद. फक्त हे भाव जर बसले त्यांच्यासाठी एक गाणं नवीन बसूया म्हणूया आपण. यार की यारी निभानी, यार की है यारी निभानी, पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी, पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर रानी, पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर रानी. यार की यारी निभानी, यार की यारी निभानी, पीले पीले
नाहीसो करतोय तुझ्या जर पोटार बसलय ना भारी काय ते वेगळंच केलं रे. माका वाटतं तू देवा धर्माचा तो विषय सांगलं माका वाटला काहीतरी करत ही मुठाना तुझी ती बरोबर नाही खरोखर तू जात वाटतं देवाकडं. आम्ही नाही बाबा आपली आई वडिलांची सेवा याने सांगितलं ना काय उदय म्हणतात तीनदा नापास झालो वय वय खरा ह्यो तो पोचलेलो तुमका गंमत सांगते त्याशी मुंबईत गेलो ह्याचा भैयाचा आणि ह्याचा उलटा त्याशी कायला भैया गेलो ह्यो अशी करावरी घेऊन फिरत राहिलो मुंबईत इसको किधर जाने का इसको किधर जाने का मॉल झाल्यामुळे ह्याचे हाल झाले हो. इसको किधर जाने का इसको किधर जाने का साईडला होतो भैया भैयाजी विचारता भैयाजी इधर पुलिस पकडता है भैया म्हणता नहीं 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 अपने आपको पकडना पडता है असो यो गुलाम भैयातून येतो विषय वेगळा देऊन घेत कशात येतं माका नाहीसो केलं का रे तो 1 किलोनी माका नाहीसो केलं नाही तर तुका नाही शाप नाही भारी आमचे बघितलास तुम्ही आम्ही असं कधी करत नाही ठीक आहे रिस्पॉन्स द्यावा आपण कसं दोन्ही बोंगा ठीक आहे थोडक्यात ठीक आहे अरे बोल गेलं की बंद कर काही यार मुळात जाताना माझा किती म्हणजे माका जळजळत होता माझा म्हणता बारीक घेतलं आणि गोंधळ झालो यो अरे करू का एखाद्या बुवाक बंद कर म्हणजे झाला काय पारकर यो ब्रँड हा आणि या तेलकाट येऊन माका शिकवला नाही सो करू वर राग राहिला अरे बोलतोय पण काय भजन लाई बोलला तू थांबतील काय सांग तू ह्या बोललो तर ह्या जर मगाशी बोलले तर रुपाळी तेवढी आग झाली असती आणि तू गजरात नाही एवढं पेटलं असतं हे सगळे थांबले असते. राग नाही बाबा आपल्यात पण कसं विषय ठीक आहे. इलेक्शनला म्हणता उभो राहिलो पारकर बुवा खरोखर मी इलेक्शनला उभो राहिलोय ह्यो पण एकदा राहिलो होय ना इलेक्शनला उभं राहिलो ना राहिलो खत फोंड्यात आणि माका फोन केला उदय बुवा इलेक्शनला राहतोय म्हटलं चिन्ह कायचा घेऊ मी म्हटलं या काम कर कुत्र्याचा चिन्ह घे कुत्र्याचा चिन्ह घेतला ती भरघोस मतांनी निवडून येलो काय सांगा ह्याच्या अगोदर जे उमेदवार होते तिने आयुष्यात काम केलेलं नाही लोका कंटाळली लोका काय म्हणतात याचं काम काय नाही त्याचं काम काय नाही मग ह्या काय नको ते काय नको घाल कुत्र्याक सगळी मता कुत्र्याक पडली नी कुत्रो निवडाली माझं बुवा नाही माझं देव आहे सुंदर बुवासाठी पहिल्या प्रार्थनेपासून बुवासाठी वावा करतोय बघा. लक्षात ठेव निंदकाचे घर असावे शेजारी अरे मी तुझा चांगलाच सांगतो की सुंदर भजन करतोस खरोखर जोरात कळवा ऐकते पण तू जरी भजन केलंस पण बतावणी बुवा विषय हो ना नाहीतर लोक थांबणार नाही भजन एक भजन केला तर लोक काय म्हणणार जय जय राम कृष्ण हरी अरे तुमच्या भजनापेक्षा झोप भरी ते घरात गेले पेटून पण तू परत पेटशील कधीतरी असा नको करू दानिक घातलंच माका मूड घे अरे ती मूड घे पण तुका म्हणणार नाही तसं गुलाम लय पोचलेलं म्हणजे लय भारी होय ना रे. एकदा काय झालं एक मैत्रिणी मित्र एकदा ट्रेन मध्ये चढले माका समोर बसलेले हो तेवढ्यात एक माणूस म्हणता मला साईड द्या एका म्हणता मला साईड द्या ह्यो म्हणता मी साईड देणार मी तिकीट काढलंय तो म्हणता मी काय फुकट दिलंय मी पण तिकीट काढलंय ह्यो म्हणता मी साईड देणार ते ना बघितला आणि बुवांच्या वाजवल्यावर बुवा उठले तुझा हिंमत असत ना तर बाजूक माझे मित्र बसलो त्याच्या वाजून दाखव तुझा करतोय काय ते बघ ते ना बघितला आणि त्याच्या पण वाजवल्यावर बुवा उठले बाबा माझ्या वाजवलं माझ्या मित्राच्या वाजवलं तुझ्या जर हिंमत असत ना तर बाजूक माझ्या मैत्रीण बसली आहे ना तिच्या वाजून दाखव तुझा करतोय काय ते बघ ते ना बघितला आणि तिच्या पण वाजवल्याबरोबर बुवानी साईड दिला मी समोर बसलेले म्हटला बुवा तुमच्या जर वाजवलेला गप राहिला असतास तर बिचारी दोघा जण वाचली असती. ह्यो माका सांगता काय तुका काय सांगू माझ्या जर वाजवलेल्या दोघांका कळलं असता ना तर गावात जाऊक नको होत्या आता तिघांनी मार खालाव आता कोण कोणाचा सांगणार नाही असो ह्यो पोचलो बारी होता ना. ते पोईपचं मगाशी नाव घेतलंस ना तो भाव तुझो मित्र तो माका माहिती आहे त्याचा माका नाव पण माहिती आहे खरं तो एकदा बारीक तुझ्याने माझे इलेलो
तेव्हा तुझा भेंडरा पातळ केलेला आहे त्यांना तो डाग म्हणजे असं म्हणून माणसांना विचार करायचो की तू माका सांगितलंच मगाशी विचार करून बारीक कर विचार करून बारीक कर मी विचार करूनच बारीक करतोय कारण कांदळगाव या विषय माका माहिती आहे बुवा या रामेश्वराचा पवित्र स्थान आहे आणि असे भजन सम्राट राजेंद्र कोदेबुवांसारखे भजन सम्राट या गावामध्ये जन्मले यांचा खरोखर आमचं भाग्य की बारीक करून मिळाली त्या बुवांसाठी जोरात टाळ्या वाजवा आणि छत्रपती शिवाजी महाराज अरे छत्रपती शिवाजी महाराज या गावामध्ये येऊन पिंपळाचं झाड वडाचं झाड आणि घुमटी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली या भाग्याची गोष्ट नाही बुवा कारण छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक वाक्याला आला पाहिजे बुवा तो खरा मराठी बघा कारण भगव्या रक्ताची धमक मराठ्यांची आगाय भगव्या रक्ताची धमक मराठ्यांची आगाय घाबरणार नाही कुणाला कांदळगावची मला साथ आहे बुवा कांदळगावची साथ आहे तर छत्रपती शिवाजी महाराज छ म्हणजे छत्तीस हत्तीचा बळ असणारा र म्हणजे रस्ता मोगलांत करणारा प म्हणजे पतीचा पावन ती म्हणजे तिन्ही जगामध्ये वावरणारा शिवाजी शी म्हणजे शिस्तप्रिय वा म्हणजे वाणीमध्ये तेज शी म्हणजे जिजाऊचा पुत्र महाराज म म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार न मानणारा रा म्हणजे राज्याचा हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा तो माझा छत्रपती शिवाजी महाराजाचा छत्रपती शिवाजी महाराजाचा छत्रपती शिवाजी महाराजाचा खरोखर शिवाजी महाराजांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा आणि खरोखर आपल्याला राजकारणाचा विषय नाही पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या साहेबांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा आणि खरोखर आपल्या या सिंधुदुर्गाचं रत्न म्हणजे आपले मंत्री या ठिकाणी नारायण राणे साहेब या साहेबांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा तर त्यांचं गाव बुवा कारण स्पष्ट व्यक्तिमत्व कोण असेल तर राणे साहेब बघा राजकारणाचा विषय नाही पण हाय ते सांगतो कारण मी मुंबईत राहतोय मंत्रालय आणि JSW मध्ये मी कामात आहे स्टील कंपनीत तर विषय बहुत करतोय मंत्रालयामध्ये मी ज्यावेळी भजन केलं शिंगलवारी त्यावेळी माका एकच बोलले खयचो रे तुम्ही कोकणातले नाही बोलले अरे राणे साहेबांच्या गावात लोक आहे तू म्हणजे नारायण राणे मंत्रालय मध्ये सुद्धा त्यांचं नाव गाजतंय खरोखर साहेबांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो बाकी भारी एकदा काय झालं मुंबईत गेलो ते भाव खरोखर तो बसलो ना माझा भाव आय लव्ह यू समाधान वाटलं जेवण तुम्ही जे हसोक लागलात ना मगाशी अक्षरशः टेन्शन मध्ये येले होते हो माका वाटलं तो दगडच फेक करता माझ्यावर आई शपथ तो इलो दे बुवा बंद कर काय मग डोका म्हणजे मेंदू माका मी म्हटलं अरे एवढा चांगला करतोय बारी चांगली होता आणि बंद कसं आणि हे म्हणते सांगतात तू काय त्या तानपुराचा विषय सांग तुका चढवला माका घातला पण यांका माहिती तो पार्का काही किनारो नाही तर मुंबईत गेलो हो वाईट सांगणार नाही जोक्स का मतलब जोक्स ही होता है ह्यो गेलो टमरेल घेऊन टमरेल मध्ये घेऊन गेलो संडासात बसलो बसल्यावर पुढे लिहिलेला मागे पहा ह्यो उठलो आणि असो मागे लिहिलेला उजवीकडे पहा ह्यो उठलो आणि उजवीकडे बघता उजवीकडे लिहिला डावीकडे पहा ह्यो उठलो आणि डावीकडे बघता डावीकडे लिहिला वरती पहा ह्यो वरती बघता तर वरती काय लिहिलेला ए हेमंत हगायला आलायस इकडे तिकडे बघायला आलायस म्हणजे जोक सायो म्हणजे वाव नाही कांडापेट रामेटर तू आज म्हणजे तुका त्या गोंधळ घातल्यावर तू पेव कर माझ्यावर नाही सो करून ते का माहिती उदय पारकर स्टॉक करून घेऊन येऊ भाऊ ह्यो म्हणता नवीन नया आहे अरे माझ्याकडचं घे ना तू सगळा माझा सांगितलं ठीक आहे भजन तुझा आय लव्ह यू भजनासाठी काय हेमंत दिली म्हटल्यानंतर भजनाचं आज खरोखर अभिमान बुवा तुझ्याकडनं माझा काहीतरी शिकवक भेटत पण माझ्याकडनं काहीतरी हा ना माझ्या काय मी एकदा भटारी खेळतोय अरे 4 वर्षात बुवा या खरो भजन रसिकांचा आशीर्वाद मोठे पण नाही बुवा मी कधीच गर्व केले नाही आज एक बुवा डबल वरी 4 मिळताना नाकांद येतात नाकांद पण माझ्या घरामध्ये प्रकाश पारकर बुवा माझे सख्खे काका
आज 42 वर्ष सुद्धा आज भजन क्षेत्रात टिकूनच आणि त्यांचं पुतणे येऊन सुद्धा डबल बारी क्षेत्रात पूर्ण महाराष्ट्रात मिळतात. याचं कारण आमचं मन चांगला बुवा. आम्ही स्टेजवर लोक जे बक्षीस देतात किंवा आपली फुलाची पाकळी देतात ती बारी रंगोसाठी आम्ही बोलतो. मनात काही नसतं. आम्ही बारी सुरुवातीक बोललोय का तर लोक उठोक लागले. म्हटलं नाही थोडंफार मनोरंजन करूया. याचा विपरीत परिणाम काय झालो माझ्यावर झाला. जर बोललंय नसतंय ना मी लेन करू का होत्या चुकला माझा आणि ह्यो बोलतच काय वाढ बघू का तू माहितीये तू 32 जागो नको हो गायन वालो पण याची 32 बेकार माणसाला वाटोळा कोण कोणाचा करीत नाही. देवाच्या पण सांगतोय हे भोंदू बाबात ना ते कोण कोणाचा वाटोळा करीत नाही. पण माणसाची 32 आहे ना ती बेकार आहे. ती 32 बादली की बुवा तो विषय संपलो. ह्यो मगातून दात चावता एका एक हलकट दाता बघा तुझा भाव तू त्याका हल्लास त्याका पाठवला आता तू त्याका पैसे 200 रुपये दिले त्याला जा म्हणून पेट्रोल द्या. अरे भारी बघाशी खायच्या काही गेली असती मस्त मजा येईल असती. पण ते जाऊ दे आता विषय. गजर चालू करूया नाही तर दुसरं कोणतरी म्हणायचो बाबा किती बोलतात गजर चालू कर भीती वाटता. ठीक आहे काय नाही तुमचा ज्या प्रेम मिळाला परत बोलवा किंवा नको बोलू पण ज्या प्रेम मिळाला हे जे तुम्ही थांबलात ना खरोखर भाग्याची गोष्ट आहे. कारण श्रवण करणे ही अत्यंत मोलाची भक्ती आहे बुवा. कारण भक्ती कशी असावी तर एकनाथ महाराजांसारखी नामदेव महाराजांसारखी. कारण एकनाथ महाराज ज्यावेळी गंगेचं पाणी रामेश्वराच्या पिंडीवरती घालण्यासाठी एकनाथ महाराज निघाले पण त्यांना वाटेमध्ये गाढव तडपडत दिसलं. एकनाथ महाराजांनी कुठचा न विचार करता ते गंगेचं पाणी त्या गाढवाच्या मुखामध्ये भरवलं. त्यावेळी सर्व लोकांनी विचारलं की महाराज तुम्ही हे गंगेचं पाणी त्या गाढवाच्या मुखामध्ये का भरवताय. त्यावेळी एकनाथ महाराजांनी सांगितलं की त्याचा आत्मा आणि माझा आत्मा हाच खरा परमेश्वर आहे. या भजन रसिकांचा आत्मा हाच खरा मी परमेश्वर समजतो बुवा. कारण लाटांची किंमत कळण्यासाठी किनाऱ्याच्या जवळ यावं लागतं. पाण्याचं मोल समजण्यासाठी दुष्काळात मिसळावं लागतं आणि मायबाप प्रेक्षकांची एकजूट पाहण्यासाठी या कांदळ गावामध्ये यावं लागतं. या कांदळ गावामध्ये यावं लागतं. कारण तुम्ही जे थांबलात खरोखर समाधान वाटलं. या ठिकाणी माता भगिनी दोनच थांबले. कारण जी माता गरोदर असते या सगळा चांगला सांगोचा होता बुवा माका रुपावळीत हे नवीन घे. जी माता गरोदर असते ना त्या मातेला सुद्धा समजत नाही की मी गरोदर आहे. ही बारी आहे ना बुवा. मी बतावणी करतोय तू भजन करतोस अशी रंगीत संगीत बारी होऊ तर मजा असतात. म्हणजे तू भजन केलं म्हणजे तू चांगलं बुवा असो विषय नाही. कळलो विषय आता येतात थोडाफार तुझ्या एवढं नाही पण स्पर्धेत पण नंबर मिळवलं. कशी मिळवले देवा माहिती. रामेश्वरा शपथ या खायची गोष्ट नाही या रंगदेवता. अहो स्पर्धेत मी एक नंबर मिळवलो. कसो मिळालो हे देवाक माहिती. कारण ह्याचा रंगदेवतेचा विषय. आज मी भजन क्षेत्रात उतरल्यापासून कोल्हापूर शाहूवाड्यात बारी केलंय. संदीप पुजारे बुवांसोबत पुण्यात चिंचवड मध्ये बारी केलंय. महाबळेश्वर कोटरोशीत बारी केलंय आणि रायगड पट्टो सुद्धा फिरलोय. याचा कारण मोठेपणा नाही. लोकांचा मनोरंजन करायचा त्यांचा आशीर्वाद घ्यायचो. अरे हे भजन रसिक आपल्यासाठी देव त्यांना वाईट कशा म्हणू. पण तो माझ्या जीवावरच उठलो ते का करू काय मी. चला गजर चालू करूया. ठीक आहे चांगली बुवा बारी केला विषय नाही. परत आमचं ठरवते कधीतरी तू काय ठरवते बाबा म्हणजे काय बारी केलंस रे. हा तू दात तू काढून टाक रे. 3300 दात होतो 32 दात 33 तू कहतो माहिती आहे काय तर म्हणत ना रे नाही बाबा. भजन चांगला केलं तुझ्या भजनाक नाव ठेवतात नाही अजूनपर्यंत ठेवलंय नाही आणि याच्या पुढे ठेवणार नाही. पण याचा अर्थ माका तू बोलू नको. मगापासून नाहीसो करतोस माका असतो अजून तुका मी नाहीसो नाही केलोय थोडक्यात. ठीक आहे बुवा गजर सादर करूया. मनोमणी आज आनंद झाला. मनोमणी आज आनंद झाला. बघाव कांदळ या गावाला. दीपावली उत्सव साजरा झाला 2023. दीपावली उत्सव साजरा झाला 2023 ला. दीपावली उत्सव साजरा झाला
असलेला अग्रेसर हा गाव आहे बघा. आणि या गावामध्ये येऊन एवढं समाधान वाटलं. प्रत्येक गाव दुश्मनी असतं बघा, पक्षावरना, पण ह्या गावामध्ये ते दिसलेलं नाही. शिवसेनेचे सरपंच आले पण भाजपवाले नाराज नाही. सगळे गाव एकत्र, आज बारावाडीचा एक गाव आहे आणि एकत्र येऊन आज हा गाव चांगल्या प्रकारे नांदतोय. याची कृपा दृष्टी या रामेश्वराची आहे. 100% त्यांची प्रगती होणार अशी रामेश्वराची प्रार्थना करतोय. म्हणून म्हणतोय बघा, गाव कांदळ गाव आहे सुंदर, निसर्गाची कृपा थोर, भक्तांसाठी धावून येतो रामेश्वर भुवर. भक्तांसाठी धावून येतो रामेश्वर देव भुवर आहे बघा. मनातील इच्छा ठेवायची. तुम्हाला खरं सांगतो, रोज डबल बारी होत. काल माझी देवगड तळे बाजार मध्ये बारी होती, पण ज्यावेळी मी आवाज बसलेलो माझं सुरुवातीला रामेश्वराची आणि प्रार्थना केली की परमेश्वरा माझा आवाज सुटू दे, पण त्या खरोखर भगवंत नक्कीच पावतोच. हे खरोखर शाश्वत हा रामेश्वर देव आहे आणि या खरोखर तुमच्या गावामध्ये आहे. खरोखर आमचं भाग्य की दोन्ही बुवा काही संधी मिळाली. हे खरोखर भाग्य तुमच्याकडे एकदा जोरात टाळ्या होऊ दे. खरोखर या मंडळाचं नाव खरोखर आज या ठिकाणी लक्ष्मी पूजन उत्सव समिती कांदळगाव आणि श्रीदेव रामेश्वर देवालय विश्वस्त मंडळ. खरोखर या मंडळाचं नाव पूर्ण या मालवण तालुक्यामध्ये आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजू दे अशी रामेश्वराच्या मी प्रार्थना करतोय. कारण तुम्हाला खरं सांगतो, मालवणचा सार्थ अभिमान आहे, कुडाळ तालुक्याचा सार्थ अभिमान आहे. याचं कारण बुवा, या मालवण तालुक्यामध्ये दशावतार कलाकार, भजनासाठी वेडी माणसं, स्वतःच्या खिशात चाट देऊन भजन ऐकतात सकाळ सकाळपर्यंत. एवढा माझा मालवण तालुका, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, खरोखर या तालुक्यासाठी एकदा जोरात टाळ्या होऊ दे. तर डबल बारी बघा ना बुवा, कॅलेंडर काढला तर मालवण तालुक्यामध्ये जास्तीत जास्त डबल बारीचे कार्यक्रम असतात. 5वी असू दे, कोणाचं वर्षश्राद्ध सुद्धा असू दे, त्यानिमित्त पण पुण्यस्मरण म्हणून डबल बारीचे कार्यक्रम ठेवले जातात. एवढे मालवण आहे बघा. आणि खरोखर कांदळगाव या ठिकाणी आपल्याला बारी मिळाली, हे आपलं खरोखर भाग्य. म्हणून म्हणतोय बघा, या लाखात नंबर 1चा आपला गावचा बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपला गावचा बैल जोडा. आपला गावचा बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपला गावचा बैल जोडा. पाटलांचा बैल गाडा, जणे घाटाचा तुमचे नळीव शाप गुरुचे लागणार. म्हणजे मी काळे 2 मध्ये घातेल, तुम्ही काळे 3 मध्ये घातात. म्हणजे खरोखर तुम्ही सम्राटात एंडे बुवा. आमच्या समीर कदम बोलतो शिष्य, तिथे केस बघा हो, खाली तळपाट आणि वर एवढं टेंबो, खयची स्टाईल. आणि म्हणता लग्न होत नाही, लग्न होणार. ज्यांची लग्न रकाळली होत, परत बारी मिळवते किंवा नको मिळवते, हे शब्द नाही पार करत होत. ठरलो ज्यांची लग्न रकाळली ती ह्या वर्षी 100% जमणार. रामेश्वरची प्रार्थना करते. नाही जमली तर उदय पारकर बोल काय विचारायचं, पण लग्न जमला की पहिले आमची डबल बारी ठेवा. काय ह्या फेडूचा बघा पुढे. पण तो जर इलो एका धरूनच बारी करणार. एका जर धरलाय नाही मी तर माझा असो विषय. बाकी दिसतच बाकी भारी रे, तुझे ऐश्वर्यासारखे डोळे आहेत रे.
येतं की नाका ठीक आहे बुवा, जास्त नको. तू बिचारा काय बोललंच पण नाही आणि माझी वावा केलंस. असं काय विषय, चांगला भजन केलं. ठीक आहे, घ्या पुढे. आमच्या पप्पांनी गणपती आणला, आमच्या पप्पांनी गणपती आणला. शंकरानी पार्वती वाडीवर बसलाय गणपती. आता बघा, ताकपूर मगाशी पेटीवर होतो. यो कशासाठी ठेवला ना तो, शायनिंग मारून. आता त्यानं खाली ठेवला, जाऊन नाही पडता. तानपुर ठेवायचो तो शेवटपर्यंत ठेवायचो. नाही तो जाऊ पडू दे ना तर पाऊस पडू दे, आणलं ना. अरे ऐकून घे, 10,000 असून लाखाच. मी काय म्हणतो, ऐकून घे, तानपुर 10,000 आणि पेटी 45,000. त्याचा काय मग ती दाखवून ठेव. नाही पण काय विषय, ठीक आहे. माका आता कळला की तानपुर नाही. अरे बाबा, तो अजित गोसावीचा शिष्य, त्यामुळे तो मी पण लावले होते एकदा कधीतरी ना. एक बुवा बाका बोललो, रेडिओ आणलंच काय. तेव्हा इंडियाने काहीतरी पाकिस्तानची मॅच, मागच्या विचार स्कोर किती आलो. त्यापासून म्हटलं नको रेडिओ, तानपुर घरात प्रॅक्टिस करायची. पण बुवा सुंदर आवाज आणि स्पर्धेच्या. तू एक काम कर बुवा, आयुष्य पण चांगलं सांगतोय, रामेश्वर चरणी प्रार्थना करते. तू टीव्हीवर जा, 1 नंबर नसतो तर 2 नंबर तरी ये. आता 5वात तरी बसशील. एवढा सुंदर तू बुवा भजन करतो. डबल वारी नाही, तू स्पर्धा बिर्धा कर बुवा, स्पर्धा बिर्धा हिरो ना वाजवा टाळी. 2 नंबर हिरो, 2 नंबर खरोखर म्हणजे अप्रतिम काय ना. म्हणून सांगते तुका टीव्हीवर जा. जी टीव्ही नाही तुका सेटिंग लावू का मी. अरे मी लावणार तुझा असं नाही. मी ज्या हा ना त्या मनापासून सांगतो. म्हणजे असं विषय नाही, ज्या हा त्या. किती वेळा तुझ्याबद्दल बोललोय पण माझ्याबद्दल एकदा पण नाही बोललोय. नको नको अक्षय काय टाकू नको. उद्या वाकामध्ये उद्या फार करा मालवण बंद करू नका असा होत. नाही पण आमची बारी खरोखर तुमका हेमंत दिली बरोबर दुसरं बुवा ठेवा. टिकणार होता हेमंत बरोबर, फक्त उदय बारका टिकू शकतो. तो सांगता माका उदय बारका नाही. तू माका काय करतोस, पुढे काय करणारस. भरपूर वेळा माका टक्कर दिलेला. ते का सांगितलंय मी, माझं लग्न झालं, तूच विषय काढला पोटात. मग पोटावर मी जरा काहीतरी बोलले, म्हटलं पोटावर बोल. हा मग बोललोय मी. मग तू प्लास्टिक खात का मी काय करू. तू का ते का फणसा तो एक समजा तो बर्फो फणस दिला तर गरे माका देतो आणि तारका टाकून खाता. त्याच्या पोटात लागत कसा. बारीक असल्यामुळे तुझं आमचा कसा आलो विषय, आमचा बेस आवाज त्याच्या आणि सगळ्या गोष्टी सारख्या. पहिलाच सांगले तुझा भजन सुंदरा, आपण काहीतरी भजन करणं, थोडंफार मनोरंजन भारी रेटून न्यायचे. ओके बाकी सुंदरा. हा तर विषय राहिलो मगाशी कहतो रे. हा तर गंमत तुमका सांगतोय. त्या दिवशी काय आला यो हॉटेल मध्ये गेलो. याचा हिंदी कसा माहिती आहे, नांदगाव हिंदी. धरपड्या उसको मार लग्या ढोपार कुठे नेला का थापा थापा गळ्या. त्या हॉटेल मध्ये गेलो, वेटरजी म्हणता वेटरजी इधर आओ, पहिला क्या करो ताट लाव, त्याच्या पाटणा भात लाव, त्याच्या पाटणा कालान लाव, त्याच्या पाटणा भाजी लाव आणि लास्ट में तोंडाक लाव. आणि एका डॉक्टरने सांगितलंय बाहेरचं काय खायचं नाही. ह्याना 2 समोसे घेतला, मी आपलं खाऊक सुरुवात केलं. ह्याना करूचा काय, समोसा घेतला डोळ्यासमोर, भुतूर घातला वाट आणि भुतूरचे वाटाने खाऊ लागलो. चर मारला चर, मी दिसोक लागलोय.
म्हटलं मेहमान तुझं एवढं सुंदर गायन आहे असा काय समोसा खातोस ह्यो माका सांगता काय मला डॉक्टरने बंदी घेतली बाहेरचा काय खायचं नाही आतला तेवढा खायचा असो यो फुळ व बघ गजरात रंगवले ना बारी असो विषय नाही रुपावळीत तुका वाटतं तुका पिटून घातले असते मग तू पेटलं असतंस मग मी पेटले असते भारी रंगले असते जळाने मेला असता पण तो उठो पेटू ठीक आहे घ्या माऊली विषय नाही बुवा माझा काय विषय माहितीये मी पब्लिक वर कधीच नाही पब्लिक हे आपल्यासाठी दैवत त्यांचो माणसांवर राखू तो भावान सगळ्यांचो जो कोण बोलत तो पण माझ्या काळजा खात घालीत होतो ठीक आहे माका बोलत होतो बाबा तू भांगार आलोस हे तू ह्या कर पण डायरेक्ट मला म्हणायचो भजन बंद कर त्याच्यामुळे माझी जीवाक लागायचं बाकी काय नाही या आता कशा लिहितो गजर लिहित नाही गजर नाही माझी बतावणी लिहित तू बोल अरे कोण नसला तरी आपण दोघांनी बारी करूया आणि स्टेज बिल आपण सगळं खाली काढून ठेवूया म्हणजे ह्यांका टेन्शन नको आणि कोणाची भांडे बिंडे घाशी तो बरोबर या गाव कांदळगाव आहे सुंदर निसर्गाची कृपा रामेश्वर या देवस्थानाने इथे लक्ष्मी दोनच लक्ष्मी आमच्या भांडणासाठी ऐको ग त्याचं कारण आतापर्यंत चांगली बारी चालू होतं तुका सांगतोय जी माता गरोदर असते त्या मातेक सुद्धा समजत नाही की मी गरोदर आहे पण 2 महिन्यानंतर त्या मातेक समजतं की बाबा मी गरोदर आहे का कारण तिच्या पोटामध्ये सूक्ष्म जीव संघर्ष करत असतात जसे अवयव जवळ येतात कोणाचे त्या सूक्ष्म जीवाचे तसं तो सूक्ष्मजीव काय सांगता हे भगवंता हे परमेश्वरा मला याच्यातून बाहेर काढ पण बाहेर आल्यानंतर तोच मुलगा आपल्या आई वडिलांना विसरून जातो बघा जी माता आपल्या मुलाला कमरेवरती घेते पण तोच बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेतो आणि सांगतो काय की जे मी आयुष्यात बघितलं नाही ते तू बघ पण आई वडील हेच आपल्यासाठी दैवत आहे बघा आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर देवाची भक्ती करून तुम्हाला आई वडील मिळू शकत नाही पण आई वडिलांची जर भक्ती केली तर साक्षात परमेश्वर आपल्याला धावून येतो बघा लग्नाच्या अगोदर बघा मुलं आई बाबा बरोबर ना आई बाबा करणार पण लग्न झाला की बदलत याचा कारण मी शोधलं लग्नाच्या नंतर का बदलतात सांगा लग्न असताना मंडपात नवरो एका साईडला आणि नवरी एका साईडला मग यजमान येणार तांदूळ घेऊन ते तांदूळ आपण जे घेताव आणि जे असे मारताव ना ते त्याच्या बारक्या मेंदवाला बसत आणि तो लग्न झाल्यानंतर बदलता म्हणून तांदूळ मारू नको फुला मारा बरोबर ना बुवा पण कांदळ गावातलं ह्या जर समाधान वाटला ह्या सगळे भाव वयस्कर लोक या ठिकाणी भारी ऐकू थोडेच पण सगळे माझे भाव तरुण तडफदार माझ्या वयाचे सगळे माझे भाव या ठिकाणी बारी ऐकायला थांबलेत करू त्यांच्या मनातील इच्छा रामेश्वर देवाने पूर्ण करावी अशी रामेश्वराचरणी प्रार्थना करतोय आणि भावांसाठी गाणं म्हणतो दुखाडवायला हॅलो जरा आवाज बघ जरा बाबा हॅलो हॅलो लेवल दुखाडवायला मुंबऱ्या सारख मित्र वनिम्यामध्ये गारव्या सारख मित्र
काढा माझ्या मना, मुळी चढवता रे काढा माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आली म्हणा, अरे काढा रे तुझ्यासाठी आली म्हणा, अरे काढा रे तुझ्यासाठी आली म्हणा, मुळी चढवता रे काढा माझ्या मना, माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले म्हणा, अरे काढा रे भावा तुझ्या एवढा माका जमणार नाही, म्हणजे गायन तुझ्या एवढा माका जमल्या हा ते आपला सुरात मानायचा बरोबर म्हणजे ना. पण बुवा बघ थांबले ना अरे भारी कधी पण रंगू शकता, आणि माका 10 माणसं जरी भेटली ए सोन्या 10 माणसं जरी भेटली तरी आम्ही भारी रंगवण्याचा प्रकाश पारकर बुवांची आम्ही केल्या, त्याच्यामुळे आमच्याकडे रंगदेवता विषय आणि खरोखर राजेंद्र आमच्या कोदे बुवानी प्रकाश पारकर बुवांबरोबर त्या काळामध्ये 70, 80, 90 डबल बाऱ्या आमच्या बुवानी केल्या. खरोखर बुवांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. एवढं या गावामध्ये रत्न आहेत, आणि आता सध्या ते डबल बारी करत नाही का 2020 जमाना. बिचारा कदम बुवांचा स्मारक झाला हो, त्यांनी चांगला केला नाही म्हणून त्यांचा स्मारक झाला. परशुराम पांचाळ बुवांचं स्मारक कुसूर फाट्यावर झाला. आता विलास पाटील बुवांचं सुद्धा होणार, चिंतामणी पांचाळ बुवांचं होणार, खोटकर बुवांचं होणार. पण आमचा वय नाही होऊ शकत, नेपाळ्याचा वय नाही होऊ शकत. आमचो नदीतलो गुळगुळीत दगड ठेवला नाही तरी भरपूर झाला. यो उदय बारका आणि एका भैमुगातला भुजावणा ठेवला ते यो यमन मस्त गाता पाया पडूया बघ ना ते यमन बघ बारी रंगवतोय ना. म्हणजे असं विषय नाही, मी नाराज नसतोय, पण मागचं कसं टार्गेट करतो मग टेन्शन येत. आणि तू काय करीत होतो माहिती आहे 5-50 चालू ठेवला होते ठरवणी, पण नाही भेदभाव हा विषय नाही. म्हणजे खरोखर डॉक्टर का सेम दिलेला तो विषय नाही. भरपूर बुवा जोक्स माझ्याकडे, तर गंमत बुवांचा सांगतोय विषय हा घेऊया, सगळा घेऊया. त्या दिवशी काय आलं विषय गंमत, फोंड्यात ना कुत्रो बघा ढेंगावर करून झोपलेलो होतो, आणि ह्यो गेलो मास्तर ना ह्यो मुलांना शिकवता, ह्यो गेलो आणि कुत्र्याच्या पाया पडूक लागलो, कुत्र्याची ढेंगावर, आणि ह्यो पाया पडूक लागलो. सगळे गावातले जमले फोंड्यातले, अरे हेमंत एवढा सुंदर भजन करता आणि कुत्र्याची ढेंगावर आणि तो पाया पडता, का खूळ लागला काय? तर हेमंत म्हणता ओ गप रावा, सगळ्यांनी इकडे वा, याचं नाव काय? तर ते म्हणतात कुत्रो. हे काय इंग्लिश मध्ये काय म्हणतात? डॉग. मग डॉगची स्पेलिंग काय? DOG डॉग. ह्याचा उलटा करा, DOG डॉग, ह्याचा उलटा केलं असतं GOD गॉड. ज्यावेळी असो असता त्यावेळी कुत्रो असता, आणि असो असता त्यावेळी म्हणता देव असता, म्हणून म्हणता मी पाया पडतोय. नाही नवीन नाही, त्यामुळे तुमचा लगेच समाधान नाही. खरं हे जो 2 मैत्रिणी आहेत, एक स्वप्नाली आणि एक सुप्रिया, जो पोचलेलो आहे लग्न नाही झाला, त्याचं कारण होय ना. तर त्या स्वप्नाली म्हणता रे हेमंत आपण फिरायला जाऊ, ह्यो पोचलेलो, ह्यो म्हणता गावात नको फिरूया, मी मास्तर मुंबईत जाऊया. मुंबईत गेलो, बिग बाजार मध्ये स्वप्नाली सुप्रेणी आमचं हेमंत बुवा बिग बाजार मध्ये गेली, सगळा खरेदी केला आणि तिघा जण लिफ्ट मध्ये गेली. लिफ्ट मध्ये गेल्यावर त्या स्वप्नाली करूचा काय घेतला नशी पर्सवर काढला आणि भुतुरा बॉटल म्हणता 1000चा सेंट आहे. तेवढं त्या सुप्रिया म्हणता ह्यात काहीच नाही, घेतला नशी पर्सवर काढला आणि भुतुरा बॉटल फॉक 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 2000चा सेंट आहे. ह्यांना बघितला आणि हळू ढुसकी मारला. ढुसकी मारल्यावर त्या स्वप्नाली म्हणता अरे हेमंत काय आहे? ह्यो म्हणता काय नाही, 20 रुपयाचे बटाटे घ्या तुमच्या नावावर. केवढ्या पडली बारी तुका? आणि त्या स्वप्नाली म्हणता हेमंत तुझा लय झाला, तू मास्तर असून लय घाणीयार डोस पादत बसतस. म्हणजे ह्यो जनरल नॉलेज हा नाही, तुम्ही मी स्पष्ट बोलतोय. तर विषय त्या स्वप्नाली म्हणता हेमंत तुझा लय झाला, चल गावात गेलो आणि दोघांना रिक्षेत बसली. रिक्षेत त्या दमलेला हो, त्यांना काय केला स्वप्नाली आमच्या हेमंताच्या ना असा छातीशी माईक ठेवला आणि म्हणतात
हेमंत, तुझं हृदय किती टणक आहे रे. येना केला आणि बाजू टणक म्हणता काय, त्या चुन्याची डबी हा. तो बघाची मळी दूत होती आणि म्हणजे असो विषय हा. म्हणून तुझी अशी हळद गती लागली. खा जरा, खा काहीतरी. अरे नको प्लास्टिक खा. मी मास्तर आहे, मी गुरुजी आहे, लहान मुलांना घडवतो. आम्ही काय खरं फक्त ओढगे आहो. अरे JSW मध्ये आहे पगार किती होते पण नको रे बाबा. अरे लक्षात ठेव बुवा, कारण आले किती गेले किती संपले भरारा. आले किती गेले किती संपले भरारा. संपणार नाही, संपू देणार नाही या कांदळ गावचा दरारा. या कांदळ गावचा दरारा. कारण समाधान वाटलं बुवा. जेवण ज्या बनवला नव्हता ना त्या बुवा जरा बघितलास ना तुम्ही खलास. मी खलय नाही, पण माझी सगळी मंडळी सांगत होते की आज जेवण जबरदस्त होता. बटाट्याची भाजी आणि डाळ आणि भात. खरोखर ज्या माझ्या माता भगिनी ज्या जेवण बनवलं नाही त्यांच्याकडे एकदा जोरात टळलं. हे सांगलं नाही, सांगलं खलं फक्त. आणि मग चढवत तू काय केलं, चढवून चढून त्याच्याकडे पैसे काढून मोकळं झालं. उद्या फोन करीत तू काढतो. गुगल पे 500 रुपये पाठवलं कुणी दे. माका पण नाही पाठवलं, माका इथे 1000. ठीक आहे चला घ्या. अरे बुवा, संत तुकाराम महाराज सहदेव वैकुंठाला गेले, पण जाता जाता मंडळी 3 गोष्टी ठेवून गेले. तर चांगला पण भजनात देवया बुवा, आमका पण बोलो घेता. 3 गोष्टी. संत तुकाराम महाराज सहदेव वैकुंठाला गेले, पण जाता जाता 3 गोष्टी ठेवून गेले. जो भजनामध्ये जो टाळ वाजतो ना त्याच्यातून नाद निघतो. टाळ हा जन्म मृत्यूचा फेरा आहे, हा भवसागर आहे, याच्यातून मला टाळ. मग टाळात बोर रशी असतात, ते का काय म्हणतात माहिती आहे. टाळरूपी ब्रह्म मायारूपी रशी दोघांना धरली एकमेकांशी. ही संत तुकाराम महाराजांची पहिली परंपरा. दुसरी, ज्या ठिकाणी भजन कीर्तन नामस्मरण असेल त्या ठिकाणी सतरंजी हतरली जाते, ती दुसरी परंपरा. आणि तिसरी गोष्ट, जया नाही भंग अशा हजारो अभंग संत तुकाराम महाराजांनी या पृथ्वी तलावरती ठेवून गेले. म्हणून आपण भजनी बुवा आहोत. ही संतांची परंपरा आहे बुवा. खरं एकदा संत तुकाराम महाराजांची गाथा अभंग एका रामेश्वर भटाने इंद्रायणी नदीमध्ये फेकून दिली. पण त्या इंद्रायणी नदीमध्ये ते अभंग, ते पुस्तकेवर तरंगत होते बुवा. त्यामध्ये किती सामर्थ्य होतं. ते संत तुकाराम महाराजांच्या डोळ्यामधून अश्रू आले. संत तुकाराम महाराजांनी हातामध्ये टाळ घेतला आणि पांडुरंगाचा धावा केला आणि साक्षात पांडुरंग त्यांना प्रसन्न झाले. त्यावेळी गावकरी गेले त्या रामेश्वर भटाकडे आणि सांगितलं जा आणि त्या संत तुकाराम महाराजांची माफी माग. पण त्या रामेश्वर भटा गर्व होतो. रामेश्वर भट गेले नाही, शेवटी गावकरी गेले आणि संत तुकाराम महाराजांची माफी मागितली. ते संत तुकाराम महाराजांनी सांगितलं तूच आहे तुझ्यापाशी, पण जागा चुकलाशी. संत तुकाराम महाराजांची एक परंपरा होती बघा. वाईट बोलले तरी अभंग लिहायचे, चांगलं बोलले तरी अभंग लिहायचे संत तुकाराम महाराज. एक दिवस संत तुकाराम महाराज एका दगडावरती बसून अभंग लिहायचे रोज. पण एक दिवस त्या दगडावर न बसता दुसऱ्या दगडावर बसले. पण त्या दगडामधून देव कळाले की महाराज माझ्यावरती तुम्ही बसलात का नाही. तरी त्या संत तुकाराम महाराज सांगितलं. म्हणजे संत तुकाराम महाराजच्या अभंगामुळे तो दगड बोलता झाला. एवढं सामर्थ्य या भजन क्षेत्रामध्ये आहे बुवा. म्हणून परशुराम पांचाळ बुवा, कदम बुवा यांची आठवण आली पाहिजे. तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, बाप्पा मोरया गजानना.
विलासवासी कदम बुवा काय म्हणायचे? वृद्धपणी आली जरा शरीर काफे थरथरा, वृद्धपणी आली जरा शरीर काफे थरथरा, आयुष्य गेले विलास पाटील व काय म्हणायचे? पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला, काय म्हणायचे? महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ती कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ती कोकण, या कोकण